रस्ता नाही, तुम्ही बघू शकताय गटर नाही आहे, कुठल्या प्रकारची स्वच्छता नाही आहे, विकास तर नाहीच, दिसतच नाही आहे. तर या बाजारामध्ये जेव्हा लेडीज येतात तर त्यांना वॉशरूमची व्यवस्था नाही आहे. कोट्यावधीच्या स्कीमा आलेल्या आहेत, पण त्या अंमलबजावणीमध्ये अजूनही तशाच धूळखाईत पडलेल्या आहेत. प्रांत कार्यालय व्हावी ही आमची प्रचंड मागणी. नमस्कार, आज आपण मुरगुडमध्ये आलो आहे आणि मुरगुडमधल्या स्थानिक लेवलला ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझ्यासोबत आता एक जण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत. नमस्कार, माझं नाव विशाल मंडलिक. मी इथला स्थानिक रहिवासी आहे. वॉर्ड क्रमांक 2मध्ये गेली 1990पासून या रस्ता येणे आहे आणि हा रस्ता नगरपालिकेकडे वर्ग असून जवळपास आता बघायला गेलं तर 35 वर्ष झालीत. रस्ता नाही, तुम्ही बघू शकताय गटर नाही आहे, कुठल्या प्रकारची स्वच्छता नाही आहे, विकास तर नाहीच, दिसतच नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही कॉलनीतल्या लोकांनी, ही मांगोरी सूर्यवंशी कॉलनी आहे, गेली 35 वर्षाला अशीच कॉलनी पडलेली आहे. ओस नगरपालिकेकडे सत्ता आल्या गेल्या पण कुणीही त्याकडे लक्ष घातलेलं नाही. त्यामुळे आम्ही कॉलनीवाल्यांनी सगळ्यांनीच ठरवलं आहे की यंदा आम्ही मतदानावर बहिष्कार घालायचं ठरवलं आहे. कारण फक्त कॉलनीचाच प्रश्न नाही, अख्ख्या मुरगुडचा विचार केला तर पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. इथं पाण्याची, महिलांची हेळसांड अजूनही होत आहे. कोट्यावधीच्या स्कीमा आलेल्या आहेत, पण त्या अंमलबजावणीमध्ये अजूनही तशाच धूळखाईत पडलेल्या आहेत. तुम्ही अख्ख्या मुरगुडचा सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल की जागेजागी रस्ते उकरलेले आहेत, स्वच्छतेचा प्रश्न आहे, काही गावभागामध्ये समस्या आहेत, तलावच्या समस्या आहेत. तिथं मोठा एक ऑक्सिजन पार्क होता, त्याचा आता कचराकुंडी झालेला आहे. अशा समस्या आहेत. मेन म्हणजे ही मुरगुडातली 2 नंबरची कॉलनी आहे 1990ची आणि येणे आहे. म्हणजे असं काय नाही आहे की कुठली असंच रस्ता नाही आहे. नगरपालिकेकडे वर्ग असून देखील हा रस्ता करण्यात आलेला नाही. आणि का करण्यात आलेला नाही हा वारंवार प्रश्न विचारूनसुद्धा अगदी लेखी तोंडी सर्व प्रकारचे आमचे अर्ज जाऊन अजूनही त्याच्यावर आम्हाला ठोस उपाय ना नगरपालिकेकडून ना लोकप्रतिनिधीकडून मिळालेला नाही आहे. त्यामुळे ह्या समस्यावर लवकरात लवकर त्यांनी 2 तारखेच्या आत मतदानावर आम्ही बहिष्कार टाकायच्या अगोदर त्यांनी ह्या समस्येला काय असेल ते त्यांनी उत्तर द्यावं, एवढीच आमची प्रशासनाकडे विनंती आहे. प्रज्ञा पाटील, माझे वडील गेल्या 20 वर्षापाठीमागे इकडेच नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तर त्याच्यानंतर आता 20 वर्षांनी येणे कॉलनी म्हणून ओळखली जाते, जिथं माझे वडील निवडून आले होते 20 वर्षापाठीमागं. आणि तेव्हा त्यांनी इथले रस्ते केले होते, स्वतः उभं राहून त्यांनी रस्ते वगैरे इथले करून घेतले होते. त्याचप्रमाणे त्यानंतर आता तुम्ही जर इथली अवस्था बघितली असेल तर तुम्ही बघू शकता की 20 वर्ष झाली इकडे कुणीही बघितलेले नाही. 20 वर्षापर्यंत आता 2-3 नगरसेवक होऊन गेले, नगराध्यक्ष होऊन गेले, तरी पण त्यांनी कुणीच लक्ष दिलेलं नाही. 57 खेड्यांचा बाजार आमच्या मुरगुडमध्ये भरतो. तर या बाजारामध्ये जेव्हा लेडीज येतात तर त्यांना वॉशरूमची व्यवस्था नाही आहे. नमस्कार, मी निखिल सुधाकर कलकुटकी, मुरगुडचा रहिवासी आहे. आणि गेली बरीच वर्ष झालं आम्ही पाहतोय, लहानपणापासून पाहतोय की मुरगुडची बाजारपेठ ही प्रचंड मोठी होती. पण आता स्थानिकच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामुळं बरीचशी लोक आता म्हणजे वेगळा ऑप्शन निवडायला लागलेत. आता मुरगुडमध्ये जो आठवडे बाजार असतो दर मंगळवारी, त्यामध्ये महिलांचे भरपूर प्रॉब्लेम आहेत. महिलांना जर वॉशरूमला जर जायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी उघड्यावरती जायला लागते. मग त्याच्यामुळे ते लज्जास्पद वर्तणूक त्यांच्या म्हणजे सोबत होते. त्यामुळे तो फिरता एक टॉयलेट बाथरूम जो असतो म्हणजे जो आठवड्याला नेऊन तिथं लावू शकतो आपण आणि बाजार संपल्यानंतरनं परत तो नेऊन नगरपालिकेची जिथं कुठं सुविधा असेल तिथं नेऊन तो उभा करू शकतो. असा एक फिरस्तीचा संडास बाथरूमचे एक 4-5 टँकर जर त्यांनी तयार केले म्हणजे फिरस्तीचे, तर ते नागरिकांची चांगली सोय होईल. आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे आता कोर्ट मंजूर झालेला आहे, म्हणजे थोड्याच दिवसामध्ये मुरगुडमध्ये कोर्ट चालू होईल. त्याचबरोबर एक प्रांत कार्यालय जर सुरू झालं तर ते पण मुरगुडच्या जर विकासाला चालना देण्यासाठी किंवा एखादी बाहेरचे लोक जर इथं आलीत तर उद्योग व्यवसाय वाढतील. त्या दृष्टीनं एक चांगला मुरगुडला एक विकासाचं एक साधन भेटेल. त्यामुळं प्रांत कार्यालय व्हावी ही आमची म्हणजे प्रचंड मागणी आहे.